नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, अगदी पूर्वीपासून आपण जुनं तेच सोनं असं म्हणत आलोय, ऐकत आलोय आणि ते अगदी खरंय. थोडंसं आपण पाठीमागच्या आठवणी जर आठवल्या तर पूर्वीच्या काळी आपली पणजी आजी, आई वेगवेगळ्या प्रसंगानुसार, वेगवेगळ्या सण समारंभानुसार जी काही गाणी म्हणायच्या, जात्यावरच्या ओव्या आपण नेहमीच ऐकायचो. पाळणे, उखाणे आपण भरभरून ऐकायचो. आणि आजही हे सारच या मराठी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी तितक्याच महत्त्वपूर्ण ठरतात. खरंच त्या काळातली ही श्रीमंतीच म्हणायला हवी. मैत्रिणींनो, आज आपण विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत. श्रीमंती पारंपरिक गीतांची थोरवी माय मराठीची. या अंतर्गत आपल्या भेटीला 2 मैत्रिणी येणार आहेत. तर फार वेळ न घेता लगेचच सुरू करूया आणि कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा ऐकूया पार्वती पाटील यांच्या लता ऐवळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. नमस्कार मैत्रिणींनो, 27 फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. सगळीकडे हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे खूप मोठी अशी साहित्याची मौखिक परंपरा आहे. यातून साहित्याचं जतन आणि संवर्धन झालेलं आहे. खेड्यापाड्यातून आजही अनेक लोकगीतं, स्त्रीगीतं अतिशय आवडीनं म्हटली जातात. विशिष्ट प्रसंगी, विशिष्ट वेळी काही गीतं आवर्जून म्हटली जातात. वर्षानुवर्ष केवळ पाठांतराच्या बळावर आणि मौखिक परंपरेतून हा लोकसाहित्याचा ऐवज आपल्या अनेक मैत्रिणींनी सांभाळला आहे, जतन केला आहे. आपली अशीच एक मैत्रीण जिच्याकडे या सगळ्या पारंपरिक लोकगीतांचा, स्त्रीगीतांचा बहुमोल असा ठेवा आहे, त्या सखीशी आज आपण बोलणार आहोत. आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत नागठाणे गावच्या पार्वती जगन्नाथ पाटील या आपल्या मैत्रिणीला भेटूयात आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या लोकगीतांचा आनंद घेऊयात. काकू नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या सांगली स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. मला सुरुवातीला सांगा, आज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अशी अनेक लोकगीतं म्हणता, गाणी म्हणता, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून बोलवलं जातं. ह्या गाण्याची आवड लहानपणापासून आहे? लहानपणापासूनच आहे. बर, कधी म्हणायचं लहानपणी? कशी काय आवड लागली ही? ऐकलं की सुरूच करायचं. बर, येडं होऊ दे, वाकडं होऊ दे. कुणाकुणाकडून ऐकलं लहानपणी? आता खेळा गेलं म्हणजे सगळी गाणी आणि गीतच की. बर, तरी पण घरातलं कोण कोण? आई, आजी? हां, 2 चुलत्या आणि आई. आईची पण आहे ती भरपूर गाणी. हे सगळं ऐकत ऐकत हां, आवड निर्माण झाली. जात्यावर ह्याच्यावर बर, लहानपणापासून ऐकायचं तुम्ही? लहानपणापासून. कुठले कुठले खेळ खेळायचा? भातुकल्याचा खेळ खेळायचा, बर, सूरपारंब्याचा खेळायचा, हां, लपंडावचा खेळायचा, ती काचाकवड्याचा खेळायचा, पुन्हा मातीचं ढीक करून ती करायचं, ती पळायचं, असा खेळ चालू. सूरपारंब्या म्हणजे एवढं टिकारणी घ्यायचं हां. आणि दांडकं फेकून हाणायचं हां. आणि ती पळत जास्तोर आपण तेव्हा ते रिंगणातनं वर झाडावर जाऊन बसायचं. बर, मग ती पळत आलं हं, की पुन्हा मग ती टिकारणी घेस्तोर तोवर आपण शेंड्यात जायचं. मग ते आपल्याला धरायला आलं हां. की आपण तोपर्यंत लोंबकळ खाल्याचं आणि बरोबर त्या टिकारण्यावर पाय द्यायचा. बर. मग मग आणि त्याच्यावरच ती डाव येणार. लहानपणी भरपूर मजा केली खेळात. खेळायला केलं. आत्ताची नातवंड हे सगळे खेळ खेळतात का? सांगत तसं खेळ बर, मग ह्या सगळ्या नातवंडांकडे बघून तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील? आठवते त्याची. होय ना? हां. तुमचं गाव कुठलं काकू? माझं गाव हिंगणगाव. माहेर हिंगणगाव हां, आणि सासर? नागठाणे बालगंधर्वांचं. म्हणजे ज्या गावाला खूप मोठी परंपरा आहे असं गाव आहे तुमचं. हां, आणि तुम्ही पण वेगळ्या पद्धतीने लोकसाहित्य, लोकगीतं हे सगळं जतन करून तेच कलेतलं एक वेगळ्या प्रकारचं काम करताय. होय. आमच्या गावचा बालगंधर्व हाय मनुष्याना घोड्या सुद्धा उभा केल्या होत्या, रांगोळ्या काढल्या होत्या. बर, आता मला सांगा, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाला जाता, तिथं हळद दळली जाते, मुहूर्तमेढ असते, शिवाय वेगळे वेगळे सण समारंभ साजरे होतात. तुम्हाला बोलवतात का तिथं गाणी म्हणायला वगैरे? होय, बोलते ती. बर, मग असं काय एखादं गाणं आठवतंय का? आठवते की भावाईचं. म्हणून दाखवा की आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचंय.
भावईचा दिवा भावईचा दिवा बिंदुराला नवा की साजनी बाय ग बिंदुराला नवा की साजनी बाय ग बेंदराची बैल पंचमाली मोर की साजनी बाय ग पंचमाली मोर की साजनी बाय ग पंचमीची चित्र गवरीनं धाडलं पत्र साजनी बाय ग गवरीनं धाडलं पत्र साजनी बाय ग गवरीचं पाणी सक्रात आली तानी की साजनी बाय ग सक्रात आली तानी की साजनी बाय ग सक्रातीचा ओसा नळचपणी घोसा की साजनी बाय ग नळचपणी घोसा की साजनी बाय ग पुनवीची लोंबी शिमगाला झोंबाझोंबी साजनी बाय ग शिमगाला झोंबाझोंबी साजनी बाय ग शिमग्याची बॉम्ब पडवा म्हणतो आलो थांब साजनी बाय ग पडवा म्हणतो आलो थांब साजनी बाय ग पाडव्याची गुढी आकी तिनं टाकली उडी साजनी बाय ग आकी तिनं टाकली उडी साजनी बाय ग आकी तीच कर दिवाळाले मोर की साजनी बाय ग दिवाळीचं पाणी सक्रात आली तानी की साजनी बाय ग सक्रात आली तानी की साजनी बाय ग वा, भारी आहे हे सगळं. आणि जवळपास वर्षातले सगळे सण ह्या गाण्यात आलेत. पण मला सांगा, हे सगळं लक्षात कसं ठेवता? तुमचं काही शिक्षण झालंय? शिक्षण काय सुद्धा झालं मग हे लक्षात कसं राहतं एवढे सगळे शब्द म्हणजे म्हणत ते आपलं ऐकायचं म्हणत राहायचं. म्हणजे फक्त ऐकून हे सगळं लक्षात ऐकून ठेवलं? सगळं लिहायला येत नाही, वाचा येत नाही, बर. ऐकून सगळं. मग तुमचं पाठांतर चांगलं आहे, ऐकून पाठ झाले. आणि विशेष ऐकून पाठ झालं. बरं, मला सांगा, आजूबाजूला वेगळे वेगळे कार्यक्रम होतात, विशेषतः लग्नातली गाणी वगैरे म्हटली जातात. तुम्हाला बोलवलं जातं का आसपासच्या कार्यक्रमांना? बोलत येते की हळदीचा कार्यक्रम हळदळाच्या वक्ताला. बर. आम्हाला प्रश्न पडतो की एवढी ह्या सगळ्या कार्यक्रमांना ही का गाणी म्हटली जातात, म्हणजे हळदीचं गाणं वगैरे? त्याशिवाय हेच नाही, मग लग्न कसलं? बरोबर. मग ह्या सगळ्या लग्नात ही गाणी पाहिजे, लग्नातली गाणी म्हणली तर लगीन, तरच लग्न. म्हणजे ह्या सगळ्या गाण्यांमुळे एक पावित्र्य आहे त्या सगळ्या कार्यक्रमांना, होय की नाही? हळदीचं एखादं गाणं आम्हाला ऐकवा की. हळदीचं गाणं. बाळाला ग बघू आली जोत चढून सोप्यायात तान माझं ती बाळ राग डुलत पिंजऱ्यात हळदी ग कुकू एवढं तळा पांढरी वेताळाला नवरा जाऊ द्या गोपाळाला हळद ग कुकू एवढं थळा पांढरीला लावा मग नवऱ्या बाळाला मग लावा मांडवी गव्हाच्या दारी मेडी मागल्या मोर सारा देव माझ्या त्या नागोबाला लोडता त्याला जागा करा देव माझ्या त्या नागोबाला लोडता त्याला जागा करा मांडवी गव्हाच्या दारी हळदीबाईचं वाळवान नवऱ्या बाळाचं केळवान मांडवी गव्हाच्या दारी सारा निच्चळ झेंडवाचा छंद नवऱ्याच्या बंधवाचा मांडवी गव्हाच्या दारी सारा मांडव जाईचा छंद नवऱ्याच्या आईचा मांडव ग तुम्ही घाला घाला निच्चळ चाप्यायाचा छंद नवऱ्याच्या बापायाचा वराड ग उतरील नकटन गावीच्या पिपरी खाली नवरी सोन्याच्या छत्री खाली
थोराची गणवैरी थोराची गणवैरी अब्दागिरीनं झाके येले अब्दागिरीनं झाक येईल पायी तोड्याचा धिकी येला पायी तोड्याचा धिकी येला थोराच्या गणवरीची बोली होती या पारावरी बोली होती या पारावरी नवरी हुंड्याची माझ्या घरी नवरी हुंड्याची माझ्या घरी मांडवी गव्हाच्या दारी मांडवी गव्हाच्या दारी कागवरमा येत जाती बंधूच्या गायराची बंधूच्या गायराची वाट बघत उभा राहती मांडवी गव्हाच्या दारी उभी खांबाला धरू येणे बंधूच्या गायराची वाट बघती चोरू येणे मांडवी गव्हाच्या दारी आली परात हिरवीगार जावं गुजरी घडी मोड मांडवी गव्हाच्या दारी भट बोलतो काही बाई झाली धर्माची वालूबाई वैराळ ग दादाला त्याला बसाई कांब इळा चोडा भरावा हिर इवा लगीन ग युडी चिट्टी इन इवाई कागदात लेकी जावाई मांडवात लगीन ग युडी चिट्टी तासगावीच्या झिणगाराला घस मोत्याचं बाशिंगाला थोराच्या गणवरीची तिचं वराड रानो माळ कोरवडीचं बाळतान थोराचा गणवैरा तिक जायाचा झाडीतन सया पात्याच्या माडीतन मला सांगा काकू, आता ह्या गाण्यात हळदीचे भरपूर संदर्भ आलेत, म्हणजे बाशिंग आहे, हळद आहे. तर जरा आम्हाला सांगा की कशी हळद दळली जायची त्यावेळेला, कसं असायचं ते सगळं वातावरण, कशी व्हायची लग्न. तुमच्या लग्नाची एखादी गोष्ट सांगा आम्हाला. किती दिवस चालायची त्या काळातली लग्न? ती हळद का नाही, हळद कुटायची, हम्म, वाळवायची हम्म, आणि दळायला घ्यायची गीतं म्हणायची. मग हळदीची ती पहिला घास काढलेला ठेवायचा देवाला म्हणून, बर, दुसरा हासवर ती दुरणात भरून ठेवायचा, हा, तिची लिंबोटी करायची बर, आणि नवरा नवरी जोडीला बसले की ती लिंबोटी शिजवून पाक ठेवलेली अशी झाडाला लावायची हा, आणि पुन्हा ती मांडवावर ठेवायची आणि मग नवरा नवरीला लावायची. बर. मग हळद दळायला सगळ्यांना बोलवलं जायचं का, आसपासच्या बायकांना? सगळ्या काय भावकीत जवळजवळ. हा. लग्न किती दिवस चालायची त्या काळातली? लग्न 5 दिवस काय 3 दिवस. बर. काय असायचं पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी वराडा येईल त्या दिवशी पिठलं भाकरी बर, वराडाला घालायचं, हा, मग त्याची हळदी लावायच्या, नवरा नवरी तशी ठेवायची. हा. मग गोरख मुहूर्तावर लग्न लावायची. इकडं गायला वासरू सोडायचं आणि पुन्हा भटाने सांगेल तसं करायचं. मग त्यावेळेला अक्षता पडायच्या वक्ताला अक्षता पडते त्या सांज वेळेला. हा, मग आई म्हणणार येल मांडवाला जावं म्हणून एक बी खवायचा हा, शेतात, नाही तर आपल्या तुळशीत, बर. का येल मांडवाला जावं म्हणून. बर. तुमचं ती भोपळ्याचा येईल. भोपळ्याचा वेल. हा, मग ती लग्न झालं की मग भटानं ती मंगलाष्टका मंदिर लगीन झालं की पुन्हा दुसऱ्या बारीला काय करायचं, पुन्हा ती सुतगुती होती ती पुन्हा परात घेऊन शाना तिची चुलती हातपाय धुते, कृष्णात घेते. पुन्हा मग ती झाल्यानंतर भोवतानं सूत गुंडाळ्याला ती सूत काढते, ती भडजी काढतो आणि पुन्हा ती नवरा नवरी उठून जाते. पुन्हा दुसरा पाठ ठेवायचा, ती शेस भरायची म्हणून पाटावर तांदळाचं काय म्हणते स्वस्तिक, हा, स्वस्तिक काढायचं. हा, मग त्याच्यावर नवरा नवरी ती थांबवायची. मग ती शेस भरायची. शेस म्हणजे काही अक्षदा घ्यायच्या, हळद कुंकू लावायचं, अक्षदा घेऊन अशा टाकायच्या, बर, नवरीवर टाकायच्या, नवऱ्यावर टाकायच्या. हा, नंतर पुन्हा ते उठलं झालं की पुन्हा ही करायला लावायचं, घाणा भरायचा. बर, घाणा भरायचा म्हणजे नव्या दुरडी असते त्या का ना, हा, ती दुरडी घ्यायची, त्या दुरडीत पुन्हा
गहू आडशिरी ठेवायचं आणि एवढी चिपाडाच घ्यायची झुंजळ्याची, हा. त्याला सुई खवायची आणि त्याला म्हणायचं त्याल उतरायचं हा. आणि घाणा भरायचा. हा. असं ती परटीन करणार बर. त्या टायमाला. हा. मग ती परटीनं केलं की पुन्हा मग ती परतिकानं म्हणायचं ते घाणा भरायला आलो ते असा हात लावायचा नवरा नवरी त्याला. हा. आणि मग ती घाणा झाला चेचायचा की मग तिने आया बाया का म्हणजे माझी वट्टी भर माझी वट्टी भर. मग अशा बहुतन बायका उभा राहायच्या आणि वट्टी भरायची. मग ती वट्टी भरताना असं गहू असते ते असं गहू घालायचं असं 5 वेळा. बर. तुमच्या वट्यात 5 तिच्या वट्यात 5 वेळा. मग ह्यातलं गहू काय झालं म्हणजे ते पोराची आई ती ह्यातलं गहू काय झालं तर म्हटलं आया बायाच्या मी वट्ट्या भरल्या. हा. मग माझं मला गहू परत दे म्हणले. हा. घातले तसं माझं गहू परत दे. हे घे बाबा तुझं तुला म्हणून बायका ओतून सडा मग जाते ते. हा. नवऱ्याचं बी करते त्या नवरीचं बी करते त्या. बर बर. तुमच्यामुळे एक नवीन माहिती ऐकायला मिळाली. मला सांगा, रुकवत मांडला जायचा का हो लग्नात? पण सांगते की आता ही ह्याचं झालं पुन्हा रुकवत बडाम आधी बडाम हा. बडामाला पुन्हा 5 वांडी नवरीची 5 नवऱ्याची 5 कुरवलीची 5 बर. ती बडाम भरायचं. हा. मग एकामेकाला चारायचं. काय काय असायचं त्यात? त्यात शेवाया भात तूप दूध तुपात टाकलेला रुपया असतो तो रुपया घावल्याला महत्वाचा असतो. हा. तो रुपया घावत नाही. हा. हा. तेव्हा काही गाणी वगैरे म्हणायचं का रुकवताची? एखादा ऐकवा की रुकवताचं. बाळाला वाढला पानमळ्याला रसनं फस कशा बनानं पाळी घुसघुशीला रगातनं फगात विठोबाराजान पाळी 4 भागात भक्ताला नक्कीनं फक्की बाबुराव आनंद पाळी बिलून कुत्रीला थान पान दत्ता पगातो डपाला गाणं नाळा नवाळा कृष्णा बागाल ती जगूला डोळा जगूच्या डोळ्याला पापणीनं फापणी बाळकाबाई म्हणती माझी मुगाची मुगाच्या कापणीनं चव न दऊ कृष्णाबाई म्हणती माझ्या उत्तरंडीत बुगडी आणि रुकवत उघडी नाव घेऊन. भारी आहे हे सगळं. तुमच्यामुळे आम्हाला त्या काळातला रुकवत कसा होता हे कळतंय. मग पुन्हा वरातीचं साडं म्हणून असतं हा. ती करायचं. ती वरातीची साडी त्या नवरीला नेसाय द्यायची. हा. मग ती साडी नेसायची मग नवरी वरातीला बसायची. हा. मग सारी ती वरात पहिलं दुसरं काय नसतं ढिजिमच सारी ढिजिमच ह्या गडीतनं त्या गडीत पुन्हा मग वरात निघाली की मग घरात गेल्या ना पाया पडा नवरी जाते ती. हा. मग त्या टायमाला ती गव पेरेला गवळ्यानं गवासारखी तिची लोंबी दादाली कमी मागवाली तुझ्या लिकीचं लेणं काही घालीन साकबी ल्याचा जोड गव पेरेला गवळ्यानं गवासारखी तुझी लोंबी दादाले कमी मागवाली तुझ्या लिकीचं लेणं काही घालीन बांगबी ल्याचा जोड. सून घरात घेताना हे गाणं म्हणलं जायचं. हा. आता तुम्ही म्हणून दाखवलं आम्हाला ते. सून घरात हुंबरा वळणताना बर. पुन्हा मग ती परटीनं आणायची पुन्हा त्या टायमाला बर. परटीनं आणलं की नवरा नवरी जोडीनं बसवायची. हा. मग ती ते गोपा करायचा लाटण्याला ती चोळीचा खणगाळ गुंडाळायचा हा. दागिनं घालायचं. हा. म्हणून इकडे नवरीनं धरायचं इकडे नवऱ्यानं धरायचं. ती पुन्हा परटीन पाळणा म्हणती. बर. पुन्हा ती झालं की ती गोपा घ्यायचा हा. आणि हारपाळ गोपाळ करायचा पुन्हा तुमच्यासारख्याला द्यायचा. मग गोपा कोणाचा तर त्या नाव घ्यायचं नवऱ्याचं हा. आमच्याचा म्हणून. आणि जातो सांगलीच्या पेट आणतो सोन्याच्या लाटा सरी बिंद्या घडवीन तुझ्या बाळाच्या बारशाला येतो असं त्या ज्यानं गोपा दिलाय त्यानं ते म्हणायचं. म्हणायचं. बर. आणि पुन्हा मग ती गोपा घ्यायचा हा. पुन्हा आणि सगळ्याशी तसं करायचं. मग ते प्रत्येक जण काहीतरी म्हणणार दागिने घेऊन येणार असं. पुन्हा ती झालं की पुन्हा मग वरात झाली ही झालं नवरा नवरी डोंगराला जायची. आमच्या तिकडे दारात लगीन झालं की डोंगराला जात होती. हा. 2 लग्न संघ आणि बनीची होती. बर. वरातीला बी ही जोडपं पुन्हा गेलो डोंगराय करून आलो पुन्हा पिठलं भाकरी खाल्ली. मग माग तट्ट्याची गाडी हा. मग माग झाकल्यानं मोहरं झाकल्या नवरीचं तोंड दिसत असं बुरका असायचं पाक हा. आणि ती परकाळा त्या धोतरात शिवलेला असायचं पायापात तिनं असं केलेलं. हा. हात दिसणार नाही तोंड दिसणार नाही पाय दिसणार नाही ती हा. अशी ती नवरी. बर. ती वरातीला बसू दे देवाला जायचं असू दे कुठे बी असू दे. पुन्हा इकडं सासरी येताना सुद्धा
आमच्या बायकांनी काय केलं होतं, एवढं सुक्क सांडग्याचं कालवण, भाकरी 100 पाटी भरून, आणि त्या नदीवर येऊन शनाली बैल इकडं वरण खायला आले की इकडं सगळं माणसं जेवायला बसायची. कोणाला 1 भाकरी होती, कोणाला 2 भाकरी. सोनहिऱ्यावर इसावा बी भुयाचा, जाताना बी तसा आणि येताना बी तसाच. मग आता हिंगण गावापासून इथंपर्यंत वराड बैलगाडी न्यायचं म्हटलं, त्यांच्या पोटाला नको का. बरोबर. मग ती खाल्लं तिथं. हं. पुन्हा बैलगाडी झोपलं आणि मग आलं. हिथं आलो तर हिथं काहीतरी अडचण होती म्हणल्यावर ना वरात काढली ना, हिथं बी वरात काढायची होती. त्या दिवशी त्या रासारीन दिवसभर बी शोभा काकाच्यात नवरा नवरी आम्ही हां. कुरवडीचं कट. हां. पुन्हा मग मिळालं वाज धरती. मग पुन्हा तिथनं वरात ती बी मोरांगी, मोर नाचून नाचून असं पायाला त्याचं बाक आलं होतं. बर. असा मोर नाचत होता ते म्हातारा. हां. आणि पुन्हा ती वरात निघाली. पुन्हा मग आलो. पुन्हा तिथं केलं तसंच इथं बी. बर बर. पुन्हा दारं धरलं. पुन्हा नवरा नवरी आत घेतली. हां. आता तुम्ही सांगितल्यावर त्यावेळची लग्न, त्यावेळच्या सगळ्या ह्या रीतीभाती, हे सगळं चित्र आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या नजरेसमोर आता उभं राहते. आणि मला खात्री आहे की ऐकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा आपल्या एकूण मराठी भाषेचं हे सगळं सौंदर्य, मराठी भाषेची पूर्वीची गाणी, उखाणे हे सगळं ऐकता येत असेल. आपल्या बायकांचा एक आवडता सण असतो आणि माहेरवाशिनींचा एक हक्काचा सण म्हणजे पंचम, ज्याला ग्रामीण भागात पंचमी म्हटलं जातं. आपण नागपंचमी म्हणून साजरी करतो. पंचमीची गाणी काय म्हणायचं का? खेळायला जायचं का? तुमच्या गावात हे खेळ खेळले जातात का? का तुम्ही आधी जायचा खेळायला? खेळायला काय एकामेकीच्यानं सगळ्याच गोळा व्हायच्या, सगळ्याच म्हणायच्या. बर. कुठली गाणी म्हणायचा नागपंचमीला? आम्हाला एखादा ऐकवा की. नामदेव नामदेव सुकट खेळत सुकटी खेळता तान लागली, उठ उठ गिरजा दे ग पाणी, गिरजा उठली झणकाऱ्यान, चिटग पाटविल्या गावोगावीच्या वाण्याला, चिटग पाटविल्या गावोगावीच्या वाण्याला, तांदगळाच्या गुणी नामदेवाच्या लग्नाला, तांदगळाच्या गुणी नामदेवाच्या लग्नाला, नामदेव या देव या नवरा झाला, बाशिंग बांधुनी बांधुनी देवाला गेला, शिरी बाशिंग बाशिंग तुराईलेला, नामदेव नामदेव सुकट खेळत सुकटी खेळता तान लागन, उठ उठ गिरजा दे ग पाणी, गिरजा उठली झणकाऱ्यान, चिटग पाटविल्या गावोगावीच्या वाण्याला, डाळगीच्या गुणी नामदेवाच्या लग्नाला, नामदेव या देव या नवरा झाला, बाशिंग बांधुनी बांधुनी देवाला गेला, शिरी बाशिंग बाशिंग तुराईलेला. आता हे जे गाणं तुम्ही आम्हाला म्हणून दाखवलं ते नागपंचमीला म्हटलं जायचं. अजून एखादं गाणं आमच्या मैत्रिणींना ऐकवा की पंचमीला म्हटलं जाणारं. आग बुरडीन बाई, आग बुरडीन बाई, तुझं बुरड येळवान सके ग, तुझं बुरड येळवान, जाली गुपली मोत्यावानी सके ग, जाली गुपली मोत्यावानी, जालीचं काही माल जाईचं काही माल, सव्वा टाक सवासून सके ग, सव्वा टाक सवासून, सव्वा टाक सवासून सके ग, सव्वा टाक सवासून, आग बुरडीन बाई, तुझं बुरड येळवाने, तुझं बुरड येळवाने सके ग, तुझं बुरड येळवानी, जाली गुपली मोत्यावानी सके ग, जाली गुपली मोत्यावानी, जालीचं काही माल जाईचं काही माल, सव्वा टाक सवासून सके ग, सव्वा टाक सवासून, काळ्या रानामध्ये कारल्याचा वेल, काळ्या रानामध्ये कारल्याचा वेल, तिथं उतरीला सयापास होणार, तिथं उतरीला सयापास होणार, त्यानं घडविलं जोडव्याचं झाड, त्यानं घडविलं जोडव्याचं झाड, लेग लेग राधा कशी लिबू दादा, लेग लेग राधा कशी लिबू दादा, घरी नंदा जावा करी हे वा देवा, घरी नंदा जावा करी हे वा देवा, काळ्या रानामध्ये कारल्याचा वेल, तिथं उतरीला सयापास होणार, त्यानं घडविलं डोरल्याचं झाड, लेग लेग राधा कशी लिबू दादा, घरी नंदा जावा करी हे वा देवा.
ही सगळी पंचमीची गाणी तुम्ही आता म्हणून दाखवता, ऐकायला मला फार छान वाटतंय. तर तेव्हा काय फेर धरून म्हणायचं का गाणी? फेर कशी म्हणा. व्हायची तुमची त्यावेळची गाणी हाताला फेराची? हात धरून फेर धरायचा, बर. पुन्हा टाळ्या खेळायच्या अशा. बर, मग तुम्हाला एवढी गाणी येतात म्हणजे तुमच्या भोवती भरपूर मैत्रिणी असायच्या. मग काय. आणखीन अजून एक चांगला सण आपल्या संस्कृतीतला तो म्हणजे गौरी गणपतीचा सण असतो, आणि त्या सणाला सुद्धा भरपूर गाणी म्हटली जातात, वेगळ्या वेगळ्या प्रकारची. आजूबाजूचं वातावरण एवढं छान असतं, प्रसन्न असतं. गौरीच्या सणाला मुली माहेरी आणल्या जातात, त्यांच्यासोबत तुमच्या गप्पा गोष्टी. तर तेव्हाच काही आठवते गौरीचं एखादं गाणं आम्हाला ऐकवा. लाडकली की कधी शिलग कधी शिलग, पाऊस पडाला गंगा गौरी इनमी भादव्यात ग, इनमी भादव्यात ग, भेंडीच्या फुलावाने इनमी तालुक्यात ग, इनमी तालुक्यात ग. लाडकली की कधी शिलग कधी शिलग, पाऊस पडल गंगा गौरी इनमी भादव्यात ग, इनमी भादव्यात ग, भोपळ्याच्या फुलावानी इनमी तालुक्यात ग, इनमी तालुक्याव ग. आता तुम्ही जे गाणं म्हणून दाखवलं, भोपळ्याचं फुल असं एक त्याच्यात शब्द आलाय, आणि हे सगळे रानामाळातले शब्द आहेत. रानात कामं करताना वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जायची. आता आम्ही त्यातले काही ऐकले तुमच्या वयाच्या वेगवेगळ्या बायकांकडून, आपल्याच सगळ्या मैत्रिणी ह्या. तर अशी रानात कामं करताना भावाची आठवण, बहिणीची आठवण, माहेरचा सगळा गोतावळा, अशी काही गाणी म्हणायचं का तुम्ही? बंधूच्या ग मळ्या गेली, बंधूच्या ग मळ्या गेली, माझ्या हार गेली तान, माझ्या हार गेली तान, राळ्याला वले तुझी मान, राळ्याला वले तुझी मान. बंधूच्या ग मळ्या गेली, बंधूच्या ग मळ्या गेली, माझे नदार पोचईना, माझे नदार पोचईना, भाता शेजारी नाचईना, भाता शेजारी नाचईना. वाट बिगवैली हिर, वाट बिगवैली हिर, कोणी काढिली मोडीवरी, कोणी काढिली मोडीवरी, तिच्या माझ्या त्या दौलताचं नाव निशाण तुडीवरी. वाट बिगवैली हिर, वाट बिगवैली हिर, कोणी काढिली नकशाची, कोणी काढिली नकशाची. ताई त्या ग बंधुजीची, ताई त्या ग बंधुजीची, जोडी गरुड पकशाची, जोडी गरुड पकशाची. पाण्याला ग जाती नार, पाण्याला ग जाती नार, नार हिकडं कुणीकडं, नार हिकडं कुणीकडं, माझ्या बंधूच्या हिरीकडं, चापा फुलला धुईकडं, चापा फुलला धुईकडं. पाटानं ग पाणी जातं, पाटानं ग पाणी जातं, उसा संगट जाईला, उसा संगट जाईला, सुख बाळाच्या आईला, सुख बाळाच्या आईला. नवस ग करू गेली, नवस ग करू गेली, हिरीबाईच्या पाटायाला, हिरीबाईच्या पाटायाला. ताई त्या ग बंधुजीच्या, ताई त्या ग बंधुजीच्या, नंदी अवकळ मोठं येला, नंदी अवकळ मोठं येला. 12 बैलाची ग लांब इड, बैलाची ग लांब इड, त्याची लांबड कुटवरी, तिची लांबड कुटवरी, तिथं माझ्या त्या दौलताचा गोटा कौलारू वाटवरी. जीवाला ग भारी जड, जीवाला ग भारी जड, कसं कळलं रानायात, कसं कळलं रानायात, तिथं माझ्या त्या दौलताला कडू लागल पानायात. जीवाला ग भारी जड, जीवाला ग भारी जड, कसं कळलं हारणीला, कसं कळलं हारणीला. कळलं ग हारणीला, कळलं ग हारणीला, अंग टाकीला धरणीला, अंग टाकीला धरणीला. झाडा या ग मधी झाड, झाडा या ग मधी झाड, झाड आंब्याचं डोलदार, झाड आंब्याचं डोलदार, सरव्या गोतामध्ये बया गवळण माझी थार, बया गवळण माझी थार, बया गवळणी माझी थार. झाडा या ग मधी झाड, झाडा या ग मधी झाड, गार सावली बाबळीची, गार सावली बाबळीची, माया विगळी आईची, माया विगळी आईची. वाटचा ग वाडूसर, वाटचा ग वाडूसर, काही बघत खेड्यायाला, काही बघत खेड्यायाला, ताई त्या बंधुजीचा कुल्प चांदीची वाड्यायाला, कुल्प चांदीची वाड्यायाला. वा, छानच. मैत्रिणीनो, आपल्या या मैत्रिणीकडून अजूनही काही गोष्टी उलगडून घ्यायच्या आहेत.
पण त्या पुढच्या भागामध्ये. पार्वती पाटील यांच्या लता ऐवळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकलात.